बघा आता आपण एक किती पाहिलं, घन पाहिलं. आता पुढचं पाहायचंय त्रिकोणी चिती. त्रिकोणी चिती बघा, त्रिकोणी चितीमध्ये वरचा पृष्ठ आणि खालचा पृष्ठ कसा आहे? कोणत्या आकाराचा आहे? त्रिकोणी आकाराचा आहे. आणि हा कुठल्या आकाराचा आहे? म्हणजे त्रिकोणी चितीचे 2 पृष्ठ त्रिकोणी आणि 3 पृष्ठ चौकोनी, त्याला म्हणायचं त्रिकोणी चिती. आता त्रिकोणी चितीला पृष्ठ मोजा. 1 2 3 4 5. किती आहे? 5. किती आहे? 5. आता याच्या कडा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. कडा किती आहेत? 9. आणि शिरोबिंदू मोजा. 1 2 3 4 5 6. आता याच्यात बघा त्रिकोणी चितीला पृष्ठे 5 आहेत, कडा 9 आहेत, शिरोबिंदू 6 आहेत. इथं पृष्ठांची संख्या कशी आली रे? 3 अधिक 2 त्रिकोणी चितीला, ठीक आहे. आणि कडांची संख्या कशी आली? 3 च्या तिप्पट. त्रिकोणी चिती 3 च्या तिप्पट कडा आल्या आणि शिरोबिंदू दुप्पट आले आहे ना. शिरोबिंदू या सूचीच्या दुप्पट आले. तर बघा याच्यामध्ये 2 पृष्ठ कसे आहेत? त्रिकोणी आणि 3 पृष्ठ कसे आहेत? चौकोनी आहेत. त्यानंतर पुढचा आहे वृत्तचिती. वृत्त म्हणजे काय? वर्तुळाकार. गोल. वृत्त म्हणजे काय? वर्तुळाकार. तर बघा ही तुम्हाला वर्तुळाकार दिसते का? पूर्ण आकृती. पूर्ण आकृती वर्तुळाकार आहे. याला दंडगोल म्हणायचं. पण या वृत्तचितीचा खालचा पृष्ठ कसा आहे? गोल. आणि वरचा खाली आणि वरी 2 पृष्ठ कसे आहेत? म्हणजे पृष्ठ 2 कसे आहे? वर्तुळाकार आहे. आणि एक आहे तो कसा आहे बघा. आता हा जर आपण हे केला तर बघा आपण हे जेव्हा वृत्तचिती आपण खोलून बघितली तेव्हा बघा हे त्याचे 2 वर्तुळाकार पृष्ठ आहेत. आणि हे आहे ते कसं आहे? वक्राकार. कसं आहे? वक्राकार. त्याला जेव्हा असं वक्र म्हणजे गोल करतो आपण तेव्हा त्याचं दंडगोल होते तयार आहे ना. म्हणजे ह्याला 2 पृष्ठ कसे आहेत? वर्तुळाकार आहेत आणि एक पृष्ठ कसं आहे? वक्राकार.